मंडळी, आई वडील आणि बसमधले सहप्रवासी कोणीच निवडू शकत नाही. चला तर अशाच दोन अतरंगी सहप्रवाशांची गंमत अनुभवूया या पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. चल 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 रसो पटापटा चल, गाडी सुटल. एवढी गर्दी आहे. जरा जाऊ दे, पुढे जाऊ दे जरा. बसायला जागा मिळणार नाही. अगं मिळती, त्याला काय होतंय तेव्हा. चल तू पुढे मला जागा पाहिजे बस. जरा सारखा की दादा. अगं ए माझी काचे उठ. ताई बसा, तिकडे बसा तुम्ही. थँक्यू वर का दादा. बघितलं का, मिळाली की नाही माझ्या बाबूला बसायची जागा. हायच लगा तेवढी सुंदर म्हणजे उठणारच की माणसं. रसो हो नीट बस, हा. पदर नीट घे. नाही काय आजूबाजूला लय बेकार माणसं असते ती. शेजारी बाय बसलेली बघितली की नाही, शेतते तीच लगेच. हळूच गुलू गुलू काय करायला लागणार. त्यासनी वाटतंय आता पटलच ही मला. तसं काय होणार नाही. ह्यासनी काय धड बायको मिळत नाही ना, म्हणून मग माझ्यावर जळते ती. माझी बायको कशी लाखात एक आहे का नाही. गप्पा जावा तिकडं काहीतरी आपलं. ह्यासनी सुंदर बायको मिळत नाही म्हणून मग माझ्या बायकोकडे बघत बसायचं. हो हो हो. अरे काही काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कुठं काय बोलली तो? आता शेजारच्या बद्दल बोलत होते, तर मी शेजारी बसलोय ना, तर मला लागेल ना ते. नाही, मी आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल सांगतोय, हिच्याशी बोलतोय ना. हा, तुम्ही तिकडे बघा की. तिकडेच बघतोय, पण माझी इकडे पण नजर जाऊ शकते बुवा. नाही टाकायची. का बरं? बायको बसली ना माझी इकडं. बायको बसली मग वाईट. तुला सांगतो, पुरुष जात लय वाईट. पुरुषांचं कसं असतंय माहितीये का, स्वतःचं पत्त सोडून दुसऱ्याचं पत्त वाकून बघायचं. लय मस्ती आगात तर. हो, मी कुठे वाकून बघितलं? अहो, तुम्हाला म्हणलंय का मी, आमचं बोलणं चाललंय की नाही. तुम्ही तिकडे बघा ना, इकडं काय आहे? इकडे कुठे काय? इकडं माझी बायको आहे ना. हो, तुमचीच बायको. मी कुठे म्हटलं माझी बायको आहे? मग इकडे बघू नका ना, तिकडे बघा ना. बघतो. बघितलं का? बघितलं की नाही? अरे मला माहिती बघणार तर ह्याला आधीपासूनच बघायचं होतं माझ्या बायकोकडे. नाही हो. मला सुंदर बायकोच नाही ना स्वतःची, म्हणलं बघणारच. हो हो दादा. बली बली बघते देवा माझ्या बायकोकडे. हो. हाच दिसाय तिकडे म्हणल्यावर बघणारच की. नजर जाती म्हणजे जातीच माझ्या बायकोकडे. हो 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 दादा. हो दादा, त्यांनी आच्छी केलं ना, म्हणून लक्ष गेलं माझं. मग तू माझ्याच बायकोकडे का बरं बघितलंस? आता तुमची बायको शिंकली, तुमच्याच बायकोकडे बघणार ना. नको बघू ना मग. आणि शिंकली तर बघायची नाही काय? आत्तर शिंकते तुझी बायको. अरे एक तर मरणाची गरमी आहे, बसचा टप असा तापलेला आहे, घाम घसरत घसरत कुठल्या ऍड्रेसला चाललाय आता काय सांगू तुला. मला असं झालंय की बाबा कधी एकदाची गाडी निघते, मी कायला बघू रे. तिकडे बघ. अरे तिकडेच बघत होतो आता तर. लई इडी माणसं का, लोचट लोचट लांडगी आहे ती नुसती लांडगी. रसो तो आपली इकडे सरून बस, माझ्याकडे व्हायचा. इकडं जागा कुठे इकडं सारखायला? ए तिकडे सरकून बसा की. खबर का बरं म्हणजे? हे जे यायला बाय बाजूला बसली की लगेच टारारा फुकताय वय बेडकागत. हात लागला म्हणजे तिला? अरे हात लागल्यावर ती काय मम म्हणून माझ्याशी लग्न करणार आहे का? वा अरे वा. आहे का आता? अरे भाऊ, अरे बसची सीट आहे, छोटी सीट असते, लागतो धक्का. आणि एवढं जर सोनं लागून गेलं ना तुझ्या बायकोला, तर सेपरेट गाडी करायची मग. सेपरेट गाडी केल्यावर मग ड्रायव्हर आरशात माझ्या बायकोकडे बघतोय सारखा. अरे मग बाईकवर घेऊन जा तुझ्या बायकोला. नाही ना, बायकोवर चाललो असलं तरी आजूबाजूची लोक अशी बघत बघत गाडी हळूहळू करत चालवते ती मागणं. मग उडत जाय आता, उडत. तर उडताना पण पुरुष कावळे आणि कबूतर बघतात तुझ्या बायकोकडे उडता उडता.
अरे भाऊ ओ भाऊ तुला वाटत असेल पण एवढी काही सुंदर नाही बरं का तुझी बायको. कसं बोलते ती मला? तू कुठं बघितलंय तेव्हा? नाहीच बघितलं मी. मग नकोच बघू ना. नाहीच बघणार ना पण. मग तिकडे बघ ना. हा बघतो तिकडे. बघ तिकडे. हा हा तुम्ही गप्प बसा की. कशाला डोक्यात राग घालून घेते आणि लक्ष नाही द्यायचं अशा माणसाकडे अजिबात. लगा रस्सो लिस्टिप कमी झाली लागा तुझी वाईज. खरं का काय? मग हा मग अशी पाणी प्यायले ना पाण्याबरोबर पोटात गेली असेल. लाव लाव वाज लिस्टिप लाव अजून थोडीशी. लावते थांब. लाव लिस्टिप. अंग असं आता कशी दिसते? तुला विचारलं वर तिकडे बघ की. बघतो तिकडेच बघतो. एवढं काय लगे. लगा 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 काय दिसती होय. माझी दीपिका लगा. तिकडं काय झालं तुमचं? एखादं गाडा वाचल का नाही तीच बघणार नाही तुझ्याकडे. हो कोणाला गाडव म्हटले तुम्ही? हिच्याकडे बघणार नाही तो. मग मीच बघत नाही तिच्याकडे. मग नको बघू ना. हा नाहीच बघत आहे ना मग. मग तिकडे बघ ना. हा हा तिकडे बघ ना लावले. नका लक्ष देऊ तुम्ही. जाऊ दे. तुम्ही एकदा बोटानं मिशीवर हात फिरवा ना. हाय का आता इथं कुठे लगा. लाजायचं काय? त्या लग्नाची बायको आहे मी. हात फिरवून दाखव मिशीवर. थांबी राहतो. हो की? बघ की इकडं आता. ए इकडे बघ की. इकडे इकडं इकडे इकडे बघायचं. इकडे बघ इकडं. भाऊ कशाला बघायला लावतोय मला? तुम्हाला कुठं बघायला लागलोय तेव्हा? तुम्हाला मिशी दाखवून काय होणार आहे तेव्हा माझं? सॉरी. हा अरे सॉरी रे भाऊ. कसलं दिसतंय माझं देशी हॉटनेस. एक नंबरचा रणवीर सिंग. आता हं? तुम्ही ना 2 शिटा मिळवायला पाहिजे होत्या. मग दीपिका आणि रणवीरची जोडी बघून सगळे जळले असते आपल्यावर. आता बघा दीपिकाच्या शेजारी राकेश रोशन बसले असं वाटतं. हो तुम्हाला स्वतःला दीपिका म्हणायचा ना म्हणा. पण तुमच्या दीपिकाचा डी पण नाहीये. कसं बोलते ती? मग मला कशाला मध्ये घेतलं? राकेश रोशन म्हणताय मला. हो तुमच्या बायकोला समजावून सांगा. आणि मी तिच्याकडे बघत नाही. मी इकडे बघूनच बोलतोय. नकोच बघू ना मग. आणि नाही बघत आहे. तिकडेच बघायचं. हा हा बाबू तू एक काम कर. आपलं बॅग कुठे आहे आपली? हाय की इकडं. घे इथं मध्ये मध्ये टाकून बस. मधी. घे मध्ये इथं बॅग ठेव मध्ये. हा ओ ठेव. अरे अरे काय करताय? ठेव पटाक दिसनी ठेव. अरे नाही अरे हो अरे अरे सारखा तिकडं. अरे एवढी आता ही अशी बॅग ठेवल्यावर मी कसा बसणार आहे हो? एवढी अडचण होती तर मग उभा राहा नाही तर सेपरेट गाडी कर. मी कशाला सेपरेट गाडी करू? 1 तास आधी येऊन शीट पकडली आहे मी. कशाला माझ्या बायकोला बघायला होय? मला काय स्वप्न पडलं होतं तुमची बायको येणार आहे? कोणी पण येऊ शकतं. तुम्ही बसा. मग तू उठ. अरे मी कशाला उठू? तिला उठव ना. तिकडे बघ. हद्द आहे गाडी. जाऊ दे लक्ष नको देऊ तुम्ही. तिकडे बघायचं नाही कुणी अजिबात. तुला सांगतो रस्सो. मी जर तुझ्या शेजारी बसलो असतो की नाही हा आणि आपलं लग्न झालं नसतं डोळाच मारला असता तुला. आणि तसं असतं तर मी पण झोपायचं नाटक केलं असतं आणि तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून गपचूप झोपले असते. अयो मग मी हळूच तुझ्या अजून जवळ आलो असतो. होय. मग तसं असतं तर मग मी पण तुमच्या खांद्यावर माझ्या नाकानं माझा मोबाईल नंबर लिहिला असता. मग मी तुला सांगतो तू उतरली असती की नाही तुझा पाठलागच केला असता मी. आणि मग मी पण घराच्या दिशेनं न जाता
शेताच्या दिशेनं गेले असते. मग मी बी तुला शेतातच घेऊन गेलो असतो. अरे बस करा रे. झालं ना तुमच्या आता लग्न. आता घरी जा ना. शेतात कायला कापताय? शेतात चालले ते. बस हे काय बोलव लाज बीज आहे. माणसासनी बी मध्ये मध्ये घुसायची लय सो विचारलं होतं का तरी? मी- तिकडं बघ. उगा आपलं इकडं मध्ये मध्ये करायचं. तिकडं बघायचं नाही अजिबात. अरे नाही बघत येणार मी. इकडेच बघतोय तरी तिकडे बघ तिकडे बघ चालू आहे. माझं माझं आपलं मी सांगत होतो. हा आहे की नाही? हा हा हा. लग्न झालं नसतं आणि ह्यो चंद्राचा तुकडा बसला असता का नाही बाजूला, मग तसं केलं असतं मी. पण आता काय बाबा, लग्न झालंय तुझं. आता जर कोणाच्या डोक्यात विचार येत असेल की बाबा आपण त्याला डोळा मारावा, आपण तिला जवळ जाऊन बसावं, लुळवीन इथं लुळवीन. नाही बुवाया उपटून कांच्याची ना केला का नाही नाव नाही सांगणार सावट्या. हो भो हो भो. अरे तू मला का बरं बोलतोय रे? तुम्हाला कुठं काय म्हणलं? मग इथे दुसरं कोण टाकलंय का? गोव्या उपटल्यावर हा कांच्याची ना होणार आहे का? ए बाई ये, मला कशाला मध्ये घेतो रे? नाही दादा, मी फक्त उदाहरण दिलं दादा. उदाहरण तुझ्याकडे ठेव, डोक्यात फोडेन तुझं. अरे वा. अरे काय दादागिरी? कंडक्टर ओ ओ कंडक्टर. अरे ते कंडक्टर पण काय मागे झोपलेले? ए कंडक्टर काय कंडक्टर? पनिशमेंट हे करणार आहे, शाळेत आलाय. अरे नाही रे भाऊ. माझी कंप्लेंट करणार अरे आहे. नाही ना. ए कुठं उतरणार आहे तू? अरे दादा. उतरणार कुठे? नाही. हा ए सच्च्या पाप्या, ह्याचा चेहरा बघून ठेवा. गाण्या अरे नाही. हाय ना? अरे नाही नाही नाही. हाताजवळ ठेव, उतरला गेला ओ दाखवतो. ओ दादा ओ तू दादा. बाई खाली उतर. अरे दादा, मी दाखवतो. नुसतं असं उदाहरण दिलं. सॉरी रे. अरे. माफी मागतो ना रे मी, मनापासून माफी मागतो ना. बस चल. हा हा बसतो. ओ सच्चा पप्पा सॉरी बरं. सॉरी. हा हा. अरे बापरे. ओ ओ ओ दादा, मला तुमच्या बायकोकडे बघण्यात पण इंटरेस्ट नाही, डोळा मारण्यात कशातच इंटरेस्ट नाहीये. नकोच बघू हा ना. नाही बघत आहे. तिकडे बघ की मग. हा हा हा. रस्सो नीट बस बर का. हा. हम्म. खांदा घे की तिकडं. अरे आता कुठे घेऊ? ते खिडकीतून बाहेर काढू का खांदा आता? अरे तिचं डोकं घ्या ना तिकडे त्याच्यापेक्षा. झोपली ना तिकडं, तू जागा आहेस ना. खांदा तिकडे घ्यायचा. अरे पण कसं घेऊ आता? डोकं जर टेकलं का नाही खांद्याला, हा. शोले मधला ठाकूर करून टाकीन. अरे काय दादागिरी आहे रे तुमची? ए, थांब थांब थांब. तू एक काम कर, तुझ्या बायकोला तूच खांदा दे. जय बस बस. बसायचं होतं. आता कसं असं. शीट पुसाय पाहिजे, कुणा कुणाच कुलं लागला असतील. आता कसं बरं वाटतंय? रस्सो ये की जवळ येऊन बस. अगं बसा की. अगं लोचट माणूस नाही, कोण नवराच आहे तुझा. बॅग काढती आपली जवळ. ये ये ए माग जाऊन उभं राहा की तिकडे. हे जायला ब्रेक मारल्यावर मग परत म्हणशील धक्का लागला म्हणून. अरे मला नाही द्यायच्या तुझ्या बायकोला धक्का. मी कशाला देऊ? अरे उभा राहिलो तो उगा मुका उभा राहू देणार रे. नको ना रे कचा कचा करू. तिकडे बघ की मग. तिकडे बघ ना. अरे आता इकडे नको बघू, इकडे नको बघू का? आता वरच्या टपाकडे बघू बसच्या. बघ ओ भो, अरे तुला एवढी जर बायकोची काळजी आहे ना, तिला खिडकीच्या साईडने बसव ना. आणि खिडकीतनं बाहेरच्या कोणी डोळा मारला म्हणजे मग. अरे कोण कशाला डोळा मारेल रे? का बाकीच्या लोकांना एवढेच काम धंदे? सकाळी सकाळी आंघोळ करायची, डबा बिबा घ्यायच्या, निघायचं. हे चला याच्या बायकोला डोळा मारू बुवा, हेच काम धंदे. काहीतरी आपलं.
रस्सो हम्म, त्याचं काय खरं दिसन झालंय, तू आपली इकडे येऊन बस. हम्म. ये इकडं थांब. ये सरक तिकडे सरक. बसा. एक नंबरचं लोचट. माझ्यासारखं लाजगाज उतरला असतं का कवाच खाली. मी कशाला उतरू? तिकीट काढलंय मी. कशाला माझ्या बायकोला बघायला वय? प्रवासाचं तिकीट काढलंय मी. मग कर की प्रवास. करतो उभं राहून प्रवास करतोय तुमच्यामुळे मी. कर की मग. हा करतोय. आणि पाय ना काही बोलता नुसते. ए यायला वाकून काय बघताय? अरे कुठलं गाव येतंय ते पाहतोय रे. मग तिकडे तिकडे किती दिसतं वय? आता इकडे असं वाकून पाहू का? तिकडे असं दिसतंय सरळ तर असा पाहिजे ना. पण गाव दिसायच्या आधी आधी माझी बायको दिसते ना. एवढंच जर असेल ना मग हा. बायकोकडे न बघता गाव बघून दाखव की. अरे असं कसं बघू न बघता रे? खरं सांग की बायकोकडे बघायचे माझ्या म्हणून. हा बघितलीच नसल असली बायको कावा जर. अरे तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड. वाटोड मारू वाटोड सांगते. अरे तुलाच वाटतं तुझी बायको सुंदर आहे आणि आहेच. चंद्राचा तुकडा बिकडा आहे म्हणून. हायचन. एक नंबरची हबा डाकीने तुझी बायको. ए, काय पत्ता आहे का? काय 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 तोंड आहे का ते? का? कपाड तोंडी. सौंदर्याचा पत्ता तरी आहे का? ए, म्हणजे तिचं थोबडं बघितलं ना तिच्या दोन्ही गालांवर एकत्र बुक्का मारावा वाटतो. बाबू बाबू बाबू. काय 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 के काढते? काय के काढते? कसं बोलते? मी काय केलं? अरे ए तोंड नाही. नको ना पोकलू. तुझ्या बायकोचं आहे ना पिचकलेल्या पिपाणी सारखा आवाज आहे. तसा आवाज जर माझ्या बायकोचा असता ना गरम गरम डांबर मी स्वतःच्या कानात ओतून घेतला असता. असा आवाज. आणि ए नको ना. ए नको ना कोकलू नाही तर ए कोकलू नको. सांग तिला कोकलू नको नाही तर गळ्याच्या मधोमध भरून बुक्का मारी. गोट्या लय बोललास बरं का? हा बोललो. लय बोलला. हा हा. माझ्या बायकोला कोणी काय बोललं खपवून घेत नाही मी सांगून ठेवतोय. नागडा करून हाततोय मग त्याला मी. कर हा? काढ कपडे काढ माझे आता. मला कपडे काढून घ्यायचे आता. काढ. बोला मग. अरे काढ रे यार. तू फक्त आहे ना तोंडाने मारामारी करतो रे. मी रोज मारामारी करतो. बायकोला वचन दिलं होतं मारामारी करणार नाही म्हणून मी सहन करत होतो. पण तू अंत पाहिला माझा अंत पाहिला. दलिंदर. आता कर मारा. ए तू आता रे. तू कोण आहे रे? सचा पचा बिचा हे कोण रे? ए ड्रायव्हर गाडी थांबव गाडी. चला आता खाली उतर. मला मारामारी करायची आहे. मारामारी कर. बाजूला ए एवढी हिंमत आहे तुझ्या? खाली नको. मारीन मग. एका बुक्कीत सिमेंटच्या खिळ्यासारखा ठोकीन मी इथे. बायको आहे म्हणून मग बसतोय. हा बघू. खाली आहे तू. खाली. ए चल रे खाली आहे. या रे सगळे या खाली या. ड्रायव्हर जाऊ द्या गाडी जाऊ द्या. ए काय बघतायस वाकून माझ्या बायकोकडे? अरे तुझ्या बापाला जाऊन सांग डायनोसॉर पण तुझ्या बायकोकडे बघणार नाही. हा प्रवास थांबू नये असं वाटत होतं खरंच. आई शपथ लय भारी. सुदर्शदा अनबिलिव्हेबल, कमाल. आणि काय कंट्रोल्ड तुमचा परफॉर्मन्स होता. म्हणजे राग येतोय आणि नंतर तुमच्यातला जो दादा आहे तो आवरून ठेवणं. आणि रोहित खूप प्रेम करतोस रे बायकोवर तू. माझ्या गंगेला पण मी भरपूर प्रेम करतो. जेव्हा आणि माझ्या गंगेला पण जेव्हा मी बसमधून घेऊन जातो तेव्हा तिचा खूप सांभाळ करून ठेवतो. कारण काय तिचा पण एकदम चिकना आहे चेहरा. तिला पण खूप मोठा आहे बरं का. राग म्हणून रोहित तुझ्यासाठी मी गाणं म्हणतो. गौऱ्या त्याच्या शिटी मारायची बरं का. अरे घंटी वाजली मोऱ्या घंटी वाजव. अरे शिटी नाही येड्या घंटी बसी ती घंटी. अरे घंटी वाजली बस सुटली कंडक्टर आलावर. नवरा तुझ्या बायकोला जर आवर नाही तर जाईल ती वाऱ्यावर. कोणी जर पूर्ण गांगा धर कोणी जर
खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात, सुरेश दादा, क्या बात. जेवढा भारी परफॉर्मन्स तेवढीच भारी Thank you, comment. thank you. आहा, मजा आ गया. सही. Sugar daddy, my iceberg, I have to give you judge bag. ए!